कशाच्या धुंदीत आहे आणि कोण कशाच्या धुंदीत आहे, पण मी आपलं कीर्तनाच्या धुंदीत राहतो बाबा. जगाची परिस्थिती अशी झाली, संत महात्मे ओळखणं अवघड आहे. का संत महात्म्याची ओळख करून घ्यायची, दुसरा प्रश्न आहे. संतांच्या ओळखीमध्ये, साधू संतांच्या ओळखीमध्ये या जीवनाची कृतार्थता आहे, म्हणून संत महात्म्यांची ओळख करून घ्यायची. या जीवाला जर सुखाच्या ध्येयाकडे जायचं तर संत महात्म्यांशिवाय या जगात सुख नाही. सुख वसे याची टाई बहुपायी संतांच्या. रात्रंदिवस आपण संसारामध्ये काम करतोय, फक्त सुखी असल्याचा भास गुरुजी प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाच्या वाट्याला जर काय येत असेल तर ते दुःख आहे. सुख केवढं येतं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. प्रत्येकाच्या वाट्याला जर काय असेल तर दुःख आहे. या जगात असं चाललंय बाबा. डाके बाबा, तुम्हाला वाटतंय माझं बरं आहे, मला काय वाटतं तुमचं बरं आहे. तुम्हाला वाटतं आता काका महाराजला काही झालं तर कीर्तन झाल्यावर, हा, पण माझाही त्याला घाम जेव्हा इथे येतो ना, तेव्हा मला वाटतं ते खाली बसूनच ऐकलेलं बरं आहे. त्यातल्या त्यात अशी मोठी मंडळी असल्यावर तर तारेवरची कसरतच आहे, कारण हे अशा बंदुकीच लावणे. बरं तुमचंही नाही, बरं माझंही नाही. हा संसार आहे, याने आतापर्यंत कुणाला सुख दिलं नाही. येणाऱ्या काळात देणार नाही, आणि मागही दिलं नाही. हा संसार आहे, हा कुणाचाच झाला नाही. फक्त गंमत अशी आहे, ज्याचं झालं नाही त्याला वाटतं ज्याचं झालं त्याचं बरं आहे, आणि ज्याचं झालं त्याला तेव्हा घरून मिस कॉल येतो ना, ते म्हणतो आता काय झालं असं बाबा घरी. हा खरंय ते. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाने आया संसार, बांधवाने आया संसार, दुःख बांधवाने आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारात कोणी विचारच करू शकत नाही सुखाचा, असा हा संसार आहे. मी सांगत होतो, अरुण काका ज्याचं झालं नाही ना तेव्हा असा हातच चळतो, यंदा तरी झालं पाहिजे, या महिन्यात तरी झालं पाहिजे. पण ज्याला ओरिजिनल झटका बसला ना त्या तांदळाचा, ज्वारीचा, ते म्हणतो कशाला अग्नीत हात घाल राहिला रे बाबा. ऐका महाराज, हा लग्नाचा झटका एवढा डेंजर आहे, एवढा डेंजर आहे, ते हात घातल्यावरच कळत. मग तिथं कीर्तनकार असू द्या, पकवाजा असू द्या, गायक असू द्या, नाही तर सगळे मिळून असू द्या, तिथं कोणालाच मेळ लागत नाही. तुमच्याकडे मांजरी का हो? हा? हो ना, पण त्या दिवशी मांजरगावला ते पाणी शांधायचं नव्हतं, त्याच्यामुळे विचारून घेतलं. मांजरी आहे का? हा, जरा मोकळं साकळं बोला गड्या. हे आता सगळे पोरं प्रश्नाचे उत्तर देतील मला. पोराव गावात मांजरी का रे? उंदर आहे का? उंदर? गुरुजी, मांजरीचा एवढा बेकार झटका आहे. मांजरीचा झटका सांगतो बरं. तिनं जर उंदराला असं ध्यान देऊन पाहिलं ना, उंदराला असं ध्यान देऊन जर तिनं पाहिलं तर ते उंदराचा 7-12 सगळा लगेच नमुना नंबर 8 डायरेक्ट सांगते काय ते. फक्त बऱ्याच उंदरांना असं वाटतं की मांजरीला काही कळत नाही. भाऊ, मांजर येड्याची सोंग घेते काय.
एवढी हुशार असती मांजर, एवढी हुशार असती. ती फक्त उंदीर आला की असं इकडं तिकडं पाहती, पण तिचं ध्यान उंदरावर असतं सगळं. उंदीर घरातून असा सहज निघतो, ऐका बरं, उंदीर घरातून असा बाहेर निघतो, पण मांजराचं ध्यान फक्त उंदरावर असतं. उंदीर गल्लीना सरळ जातो का वातांना अशी पावली गिवली घालीत येतो. ऐका, मांजराला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत, जगात कोणाला करा, असं ध्यान असतं त्याचं. उंदराला वाटतं मांजरीनं काय, मांजरीनं पोच तर आपण त्या दरवाजातून लगे मागून किचन मधून इकडं, पण मांजर आहे बहुती. मांजरीबद्दल बोलतोय बरं, कोणी मनाला लावून घेऊ नका. मांजर पूर्ण अभ्यास उंदराचा करते. काही काही उंदर राहते चॅप्टर गुरुजी नाही का. काही काही उंदर जरा चॅप्टर असते, ते नाही लवकर मांजराच्या हातात लागत. पण एक आहे बरं गुरुजी, जुने जे उंदर आहे ना, जुने कडक टॉपेवले, म्हणजे असे ते उंदर अजून मांजराच्या हातात लागलेच नाही. ते मांजराला एका लाता म्हणजे असं सरळ नीट करते. पण नवीन जे उंदर आहे ना, असे बारीक बारीक पिल्ले, त्याचा तर मांजर एका झटक्यात कार्यक्रम लावते. एखादा लय असला समजा नवीन पिढीचा बी उंदीर, म्हणजे नवीन असा गटातला चॅप्टर उंदीर, थोड्या दिवस करतो येड्यावणी, 4-5 महिने मांजर अशी लक्ष देते, तेव्हा वाचला तेव्हा वाचला तेव्हा वाचला, अशी झटक्यात घेते मांजर त्याला. एका पंजात उंदीर असा, मम्मी नाही पप्पा नाही. मांजराचं मोठं अवघड काम आहे. हा संसार आहे, याच्यात सुख नाही. पण सुख जर मिळवायचं असेल तर या जगाच्या पाठीवर सुख जर कुठे असेल तर सुख वसेची ठाई गोपाई संतांच्या. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला आणि विचारलं, का हो तुकोबाराय, अशा साधूंना अशा भक्तांना आम्ही ओळखायचं कसं? अभंगाचं पहिलं भक्त ऐसे जाना जे देगी उदास, भक्त ऐसे जाना जे देगी उदास, ऐसे जाना देगी उदास, भक्त ऐसे जाना देगी उदास, भक्त ऐसे जाना जे देखी उदास, भक्त ऐसे जाना जे देखी उदास, भक्त ऐसे जाना जे देखी उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. गेले आशा विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. हे भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारून, गेले आशापास निवारून. हे भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारून, गेले आशापास निवारून. जोरदार टाळी सगळ्यांनी गुरुजी करता एकदा वाजवा. तुकोबाराय भक्ताची व्याख्या सांगत असताना बोलतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त शब्दाचा आपल्याला विचार करायचा आहे. कुणाला म्हणतात भक्त? एका वाक्यात सांगतो, जो होत नाही देवापासून कधीच विभक्त, त्याचं नाव भक्त. मी बोलत नाही, महाराज सांगतात, नाही विसंबत, नाही विसंबत,
नाही विसंबत येण येणा नाही विसंबत ए तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत येरा येरा नाही विसंबत येरा येरा आम्हा नाही विसंबत नाही विसंबत तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एर एरा. भगवत भक्त आणि देवाचं हे असं नातं आहे की ते कधीच एकमेकाला विसरत नाही. ऐका बरं, जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत खरा भगवत भक्त देवाला विसरत नाही. जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत भगवत भक्त देवाला विसरत नाही. किंबहुना ज्या दिवशी भगवत भक्त मृत्यूच्या शयेवर पडलेला असतो, आयुष्याचे शेवटचे क्षण ओरिजिनल भगवत भक्त देवाच्या त्या ठिकाणी मोजतो. ज्या वेळेला आयुष्याचे शेवटचे क्षण भगवत भक्त देवासमोर मोजतो ना, त्यावेळेला तो भगवान परमाकडे मागणी मागत असताना एकच मागतो. काय मागतो ऐका, भगवत भक्त देवाला फक्त एकच म्हणतो, हे भगवंता, तुझी आणि माझी कधीच तू विसंगती होऊ देऊ नको, तुझ्यापासून दूर मला जाऊ देऊ नको. एकच प्रश्न भगवान परमात्म्याला भगवत भक्त करतो. कोणती प्रार्थना करतो? जब अंत काल आए कोई रोग ना सताए, जब अंत काल आए कोई रोग ना सताए, यम दर्शना निभाए, जब प्राण तन से निकले. ऐका, भगवत भक्त म्हणतो, गोविंद नाम लेके है, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. ऐका ऐका ऐका, काय म्हणतो भगवत भक्त? उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, हे गोविंद नाम लेके है, क्या बात, गोविंद नाम लेके है, तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. हा भाव जर कोणाचा असेल तर भगवत देह जावो अथवा देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, हा भक्ताचा भाव आहे. गोड प्रमाण गुरुजींनी दिलं. मी जेव्हा म्हणत होतो ना गुरुजी, गोविंद नाम लेके है,
बरेच जणांचे चेहरे मला असे सांगत होते, हे चालतं एकदम परफेक्ट म्हणतंय रे, पण शब्द दुसरे घालायला लागले. गुरुजी मी जेव्हा म्हणत होतो ना गोविंद नाम लेके, बरेच जण म्हणतात अरे महाराज तसं नाही ते, म्हणजे जे ओरिजिनल प्रेम भंगे त्यांना ते सहन होत नाही. त्यांना ते सहनच होत नाही. ज्यांनी हे गाणे ऐकत ऐकत त्या ट्रॅक्टरचे सगळे फाळं मोडून टाकले, हा ते म्हणत होते महाराज ते तसं नाही हो. मी जेव्हा म्हणतो ना गोविंद नाम लेके, महाराज ऐका राव ते तसं नाही, ते कसं आहे, ते असं आहे, ते कसं आहे म्हणू का, कसं आहे. बरेच जणांना वाटत असेल महाराज खरं एक तरी ओळ म्हणा, एक तरी जे ओरिजिनल आहे गुरुजी. असं आहे. मेरे दिल में यूं ही रहना, मरावून तुमच्या पोटाला जन्माला वाटलं मला. मी एवढ्या वेळपासून चांगल्या चांगल्या जागा गुरुजी काढायला लागलो, एकाच्या तोंडावर हसू येईना. आणि मेरे दिल में म्हणलो तर सगळे असे गुलाबाच्या कळ्यावरूनच बोलले. ऐका 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 त्याचा भाव आता ऐका. मेरे दिल में यूं ही रहना असंच म्हणा. जा माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात सांगा ज्ञानोबाराय मेरे दिल में यूं ही रहना. जा पंढरपुराला पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात म्हणा पांडुरंगा मेरे दिल में यूं ही रहना. अरे जा हनुमंतरायाच्या चरणाजवळ आणि सांगा हनुमंतरायाला हनुमंतराय मेरे दिल में यूं ही रहना. हाडा मासाच्या माणसाकरिता जर मेरे दिल में यूं ही रहना म्हणत असाल तर आयुष्याचं वाटोळच करून घ्याल. पण पांडुरंगाच्या दरबारात, हनुमंतरायाच्या दरबारात, तुकोबरायाच्या दरबारात जर मेरे दिल में यूं ही रहना म्हणाल तर आयुष्याचं सोनं करून घ्याल. याची ताकद आहे. आपला भाव अत्यंत महत्वाचा आहे. भगवत भक्त देवापासून दूर जात नाही. याला काय म्हणतात, जो देवापासून कधीच वेगळा होत नाही त्याचं नाव आहे भक्त. आपण पाहिला आध्यात्मिक क्षेत्रातील भगवत भक्त. दुसरा वर्ग आहे देशभक्त. आपल्याला पाहायचा आहे. अनेक शूरवीर या महाराष्ट्राच्या पवित्र भारताच्या मातृभूमीत होऊन गेले की ज्यांनी या संपूर्ण भारत देशाला, महाराष्ट्राला सर्वस्व प्राप्त करून देण्याकरिता स्वतःचे अनेकांनी जीव गमावले. कशाकरिता? भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याकरिता अनेक देशभक्तांनी आपल्या देहाची आहुती दिली. ऐका बरं, त्या देशभक्ताचं स्टेटमेंट काय असेल तर तो देशभक्त फक्त एकच म्हणतो, तेरे मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? हे देशभक्ताचं स्टेटमेंट आहे. या भारताच्या पवित्र मातीमध्ये अटल बिहारी वाजपेयी नावाचे एक देशभक्त होऊन गेले. बरेच जण विचार करतील महाराजांनी अटल बिहारी वाजपेयीचं नाव घेतलं, महाराज तुम्ही बीजेपीचे का? तर आम्ही बीजेपीचे म्हणून अटलजीचं नाव घेत नाही, तर अटलजींनी या भारताकरिता आपलं सर्वस्व अर्पण केलंय म्हणून आम्ही अटलजीचं नाव घेतो. ऐका, अटलजी बिहारी वाजपेयी यांची कविता आहे, त्याच्यात एवढा गोड भाव आहे या भारत मातेच्या प्रती. अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे, अरे भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं है, ये भारत तो एक जीता जागता महापुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये समर्पण की धरती है, ये अर्पण की धरती है. यहाँ का एक एक बूंद हमारे लिए गंगा है और यहाँ का एक एक कंकर हमारे लिए शंकर है. अरे हम जिएंगे भी तो भारत माता के लिए जिएंगे और मरेंगे भी तो दिल भारत माता दिया है जान भी देंगे ए वतन तेरे. तेरे लिए है
पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए भारत माता की जय वंदे जोरदार टाळी एकदा सगळ्यांनी वाजवा. ऐका, भारतीय जवानांचं स्टेटमेंट महाराजांनी सांगितलंय की दिल दी आहे जान भी देंगे. एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगून जाईल की 2 लोकांचे उपकार झोपताना नेहमी माना. ऐका बरं, 2 लोकांचे उपकार रोज झोपताना माना. त्यापैकी पहिला आहे या भारताचा कणा म्हणजे किसान, आणि दुसरा जर कोण असेल तर तो आहे जवान. जगाच्या पाठीवर गुरुजी हे 2 लोक प्रामाणिक आहे म्हणून देश चालू आहे. ऐका बरं, जय जवान जय किसान या 2 लोकांचे उपकार रोज मानायला विसरू नका. 2 लोकांवर हा संपूर्ण देश चालू आहे. त्याचं कारण असं आहे, अजून शेतकऱ्याने त्याच्या मालामध्ये भेसळ केली नाही म्हणून तुमच्या माझ्या सगळ्यांचा घास सुरक्षित आहे. आणि भारताच्या जवानानं त्याच्या ड्युटीमध्ये अजून भेसळ केली नाही म्हणून हा भारत देश जिवंत आहे. 2 लोकांचे उपकार रोज माना. महाराजांनी गोड प्रमाण दिलंय. अटलजींची कविता मी तुम्हाला सांगत होतो. अटलजी सांगायचे, अरे ये देश कोई भूमिका टुकड़ा नहीं है, ये तो एक जीता जागता महापुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये समर्पण की धरती है, ये अर्पण की धरती है. यहाँ का एक एक कंकर हमारे लिए शंकर है और एक एक नदी हमारे लिए गंगा है. अरे हम जिएंगे भी तो भारत माता के लिए जिएंगे और मरेंगे भी तो भारत माता के लिए मरेंगे. और मरने के बाद भी हमारे अस्थि को कोई कान लगा के सुनेगा ना तो एक ही आवाज आएगी और वो आवाज होगी भारत माता की जय. हा आवाज एवढ्या लांब गेला पाहिजे की जे हरामखोर भारतात राहून भारत माता की जय म्हणत नाही त्यांच्या कानठाळ्या बसल्याशिवाय राहणार नाही पाहिजे. एवढा जोरात आवाज आला पाहिजे. ऐका, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा भगवत भक्ताचा भाव आहे. आज वाजायला लागली कोणाला थंडी, मग ते भारून येईल मी मंडप पाहिलं. हा देशभक्ताचा भाव आहे की जो सर्वस्व या भारत मातेला मानतो. ऐका, या भारत मातेमध्ये जेव्हा इंग्रजाचं आणि भारताचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये भगतसिंग नावाचा एक देशभक्त गेला बरं का. दुर्दैव आहे, भगतसिंगांना फाशीची शिक्षा इंग्रजांनी सुनावली. जेव्हा भगतसिंगांना जेलमध्ये नेण्यात आलं, काही तासापूर्वी भगतसिंगांना काही तासानंतर फाशीची शिक्षा होणार आहे हे भगतसिंगांना माहिती होतं. सकाळी 4 वाजायची वेळ होती. सकाळी सकाळी भगतसिंग उठले आणि उठल्यानंतर भगतसिंग व्यायाम करायला लागले. भगतसिंगांना माहिती आहे सकाळ झाली की मला फाशी हे इंग्रज देणारच आहे. सकाळी 4 वाजता भगतसिंग उठले आणि व्यायाम करायला लागले. भगतसिंग व्यायाम करत असताना त्या जेलरनी भगतसिंगांना गुरुजी पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगतसिंगांकडे पाहून तो जेलर खदा 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 हसायला लागला आणि भगतसिंगांना म्हणायला लागला, अरे भगत, तेरे जैसा पगला मैंने आज तक कभी भी नहीं देखा. बोले, जो इधर आता है तो फाशी की शिक्षा सुनकर घबरा जाता है. बोले, आणि काही वेळाने तुला फाशीची शिक्षा होणार आहे तुला माहिती आहे, तरी तू व्यायाम करतोय. व्यायाम करण्याचं कारण काय सांग. भगतसिंगांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे, सगळेजण घरी घेऊन जा. भगतसिंगांनी सांगितलं, साहेब, मला काही तासानंतर फाशीची शिक्षा होणार आहे हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण तरीही मी व्यायाम करतो. त्याचं कारण असं आहे साहेब, मी लहान असताना साहेब माझी आई रोज देवासाठी फुलं आणण्याकरता जायची आणि देवाला वाहण्यासाठी माझी आई जी फुलं आणायची
ती सुगंधित आणायची, सुंदर आणायची, टवटवीत आणायची, देखणी आणायची ना साहेब. ते जेलर साहेब घाबरून गेले. त्यांनी विचारलं त्या फुलांचा आणि तू व्यायाम करण्याचा संबंध काय? भगतसिंगांनी सांगितलं, साहेब माझी आई देवाला समर्पित करण्याकरिता रोज सुगंधित सुंदर टवटवीत सुंदर फुलं आणायची ना, तसं मला हे 3.5 हाताचं नरदेह हे शरीर सकाळीच भारत मातेला समर्पित करायचे ना साहेब. मग मी हे सुकलेलं का समर्पित करू म्हणून व्यायाम करतोय. हा भगवत भक्ताचा भाव आहे. याला म्हणतात भक्त. भक्ता इसे जाणा जे देही उदास. आणि असे जे भगवत भक्त आहेत, भगवत भक्ताचं स्टेटमेंट आहे का, असे भगवत भक्त तयार करण्याकरिता रक्तच पवित्र असावं लागतं गुरुजी. ते असे तयार होत नाही. भगवत भक्ताला जर विचारलं ना, अहो कुठून येते तुम्हाला अशी एनर्जी, एखाद्या देशभक्ताला जर विचारलं ना, भारत मातेकरिता सर्वस्व अर्पण करायची तुमची तयारी आहे, कुठून तुम्हाला एवढी एनर्जी येते, तो भगवत भक्त एकच सांगतो, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल, जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशान धर्मासाठी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती, शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती, देव देशान धर्मासाठी प्राण घेतलं हाती, देव देशाने धर्मासाठी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. हा भगवत भक्ताचा भाव आहे, त्याचं स्टेटमेंट आहे. याला म्हणतात भक्त. आणि असे जे भक्त आहेत ते आपल्या शरीरावर कसे असतात तर उदास असतात. तुम्ही पहा, मोठे मोठे जे संत महात्मे आहेत त्यांची दाढी वाढलेली आहे, त्यांच्या जटा वाढलेल्या आहे, कपडे मळलेले आहेत, राहायला एखाद्या कुटियामध्ये आहेत. त्याच्यावरून कळतं की खरे भगवत भक्त त्यांच्या देहावर उदास असतात. उदास राहण्याचे कारण जर काय असतील तर त्यांना फक्त एका गोष्टीची जाण आहे की या जगातले सगळे काम खोटे आहेत. त्यांना फक्त एकच माहिती असतं, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, शरीराची होय शरीराची होय मात. का उदास असतात? कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती, शरीराची एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे. म्हणून भगवत भक्त स्वतःच्या शरीरावर उदास असतात. तिसरं लक्षण महाराजांनी सांगितलंय, कुठल्याही प्रकारची आशा भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. ऐका बरं, हे जग जर कशाने चालत असेल तर ते फक्त आशेने चालतंय. ऐका, हे जग फक्त आशेने चालतंय. आज आर्थिक व्यवहारामध्ये एखादा माणूस लॉस झालेला असेल तर त्याला आशा आहे की उद्या उगवणारा दिवस आपल्याला काहीतरी देऊन जाईल. ऐका बरं, आज एखादा माणूस दुःखात आहे पण त्याला आशा आहे की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुख मिळू शकतं. हे जग जर कशाच्या भरोशावर चाललेलं असेल, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक
तिचं नाव आहे. काय नाव आहे तिचं? आशा. तुम्ही कीर्तनात येऊन बसले, त्याचं कारण काय? बोला ना, काय कारण आहे? आशा आहे. एखादा जर संगीतातला मर्मज्ञ असला तर त्याला वाटतं आमच्या गुरुजींची एखादी तान, एखादी चाल, एखादा स्वर, एखादी हरकत ऐकायला मिळेल. ही तुमची काय आशा. एखादा साऊंड मधला जाणकार असला तर त्याला वाटेल की बाबा एखादं बटन फिरवायला मिळेल, चांगलं काहीतरी शिकायला मिळेल. ही काय आशा आहे. आमच्या दादाचा मृदंगाचा जर एखादा चाहता असेल तर त्यांना वाटतं वा, काहीतरी तिथं ऐकायला मिळेल, काहीतरी सुख मिळेल. ही काय आशा आहे. आशेवर हे जग चाललंय. पण आशा एवढी भयानक आहे बर का. आशेच्या माग आशा किती बी फिरला तर आशा कितीक आशाला आशेनं वाट लावली. हा झटका कोणाचा आहे? आशेचा. आशा ही जो माणूस आज पायी पायी चाललाय गुरुजी, आणि भगवत कृपेनं जर त्याला एखादी सायकल मिळाली तर तेवढ्यावर सुखी नाही. ते मोटरसायकल मिळाली पाहिजे. 2-4 मोठ्याले सप्ते केले की देव मोटरसायकलही देऊन टाकतो. पण मोटरसायकल मिळाली की त्याला वाटतं नाही, गुरुजी सारखीच पाहिजे आता एक्स्टर. ही काय आशा आहे. बरं, ते तिथं थांबत नाही. पुन्हा हेलिकॉप्टर, पुन्हा विमान, आणि विमानात गेलं की परत व्यायामच होत नाही म्हणून पायी पायी चाला वाटतं. आशा आहे. आशेचे बांधले तुका म्हणे वाया वाया गेले. गेले. आशेनं आतापर्यंत चांगल्या चांगल्यांना मेळ लागू दिला नाही. तुम्ही कितीही काही करा पण तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त आशा शिल्लक राहते. फक्त साधू संतच आशेवर मात करतात. आशा किती भयानक आहे सांगतो. भजन करा विठाल. विठाला 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 परंपरेनं सांगितल्या जाणारा दृष्टांत आहे. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातून ऐकलेला मी दृष्टांत आहे. आशा किती भयानक आहे पहा. एक पंढरपूरचा भिकारी आहे. भीक मागत 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 बदनापूरला आला. कुठला भिकारी आहे? पंढरपूरचा आहे. भीक मागत मागत बदनापूरला आला. आणि बदनापूरला आल्यानंतर त्याने चौकशी केली, या परिसरात सगळ्यात श्रीमंत गाव कोणतं आहे? लोकांनी सांगितलं मांजरगाव श्रीमंत आहे. हा, दोपटेश्वर मधून भीक मागून इकडे येत होता ना गुरुजी. चला, त्याला लोकांनी सांगितलं इथून मांजरगाव जवळ येईल, मांजरगावला श्रीमंत लोक आहे. मांजरगावात तो भिकारी आला. 1 नंबरच्या गल्लीत शिरला, म्हणू लागला 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. पण 1 रुपया द्या हो भिकाऱ्याला. कसं म्हणू लागला तो? मग स्वराचा थोडा पक्का असेल भिकारी. हा, स्वराचा थोडा पक्का आहे म्हणून असं म्हणायला लागला 1 रुपया द्या हो. एक एक पैसा द्याहो धर्मा, एक एक पैसा द्याहो धर्मा, एक एक पैसा द्याओ धर्माला, एक एक पैसा द्याओ धर्माला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाला करा, हो, आशीर्वाद लागेल तुमच्या बाळा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाला करा. आशीर्वाद लागेल तुमच्या. एक एक पैसा द्याहो धर्मा, एक एक पैसा द्याहो धर्मा, एक एक पैसा द्याओ धर्माला, एक एक पैसा द्याओ धर्माला 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 द्याहो. एकदा वाजवा टाळी. हा, 1 एक पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. एवढं रिमिक्स म्हणायचं म्हणल्यावर लय वेळ लागेल त्याला. 1 नंबरच्या गल्लीला भिकारी फिरला, 2 नंबरच्या 3 नंबरच्या सगळं मांजरगाव फिरून झालं. 1 रुपया त्या भिकाऱ्याला कोणी दिला नाही हो. शेवटी गावातला एक श्रीमंत सावकार त्या भिकाऱ्याला म्हणायला लागला आणि विचारलं, भिकाऱ्या कुठं फिरतोय रे? त्याने सांगितलं, मायबाप पोटाची खळगी भरण्याकरिता पंढरपुराहून आलो तुमच्या गावाला भीक मागण्याकरिता. त्या भिकाऱ्याची दया त्या सावकाराला आली, श्रीमंत सावकाराला.
आणि त्या श्रीमंत सावकारानं 1 तोळा सोन्याचं नाणं भिकाऱ्याला दिलं. किती तोळ्याचं? हा, 1 तोळा आताच्या भावाचा चालू भाव. हा, डाके बाबा मांजरगाव देईन का भिकाऱ्याला कोणी 1 तोळा सोनं? एखादा भिकारी जर तुमच्या गावात आला तर तुमच्या गावातलं त्याला 1 तोळा सोनं देईल का कोणी? गुरुजी, मी हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो, त्याचं कारण फक्त एक आहे. एखादा जर म्हणलं देईन आमच्या गावात कोणी, तर उद्या कपडे बदलून यायला काही अडचण नाही. असं. पण आपण समजू भिकाऱ्याला दिला 1 तोळा सोन्याचं नाणं भिकाऱ्याला दिलं. पण भिकारी हुशार होता. भिकाऱ्याला माहिती होतं 1 तोळा सोनं जर घेऊन आपण मार्केटला गेलो तर एवढे भाव झालेले आहे. आपला गणवेश पाहून, आपले कपडे पाहून, आपलं राहणी पाहून सोनार म्हणेल की भिकाऱ्या कुठून चोरून आणलंय रे, देईल आपल्याला पोलिसाच्या ताब्यात. म्हणून भिकाऱ्यानं काय केलं, त्या मांजर गावातच एक पडका वाडा होता. त्या पडक्या वाड्याखाली असं एक दगड होता. त्या दगडाखाली त्यानं ते 1 तोळा सोन्याचं नाणं ठेवलं. पुन्हा भीक मागत 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 पंढरपुराला गेलो. पंढरपुरात भिकारी पोहोचला आणि कर्मधर्म संयोगानं भिकाऱ्याचं लग्न झालं. भिकाऱ्याचं लग्न झालं आणि 4-5 वर्षात भिकाऱ्याला 4-5 लेकरं झाली. आवरेज पहा तुम्ही. हा, ध्यानावर राहा. असा मी काही म्हणलो तुम्ही नुसतं हा नका करा. जो ऐका, भिकाऱ्याचं ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी बाबा भिकाऱ्यानं त्याच्या बायकोला सांगितलं होतं की मी काही ओरिजिनल भिकारी नाही, तर मी 1 तोळा सोन्याचा मालक आहे म्हणे. कशाचा? 1 तोळा सोन्याचा मी मालक आहे म्हणे. पण ज्या दिवशी भिकाऱ्याला 4-5 लेकरं झाली, भिकाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे दिवस आले. उपासमारीचे दिवस आल्यानंतर भिकाऱ्याच्या बायकोनं भिकाऱ्याला सांगितलं, अहो ज्या दिवशी आपलं लग्न ठरलं होतं त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं मी काही एवढा जाईल भिकारी नाही, मी 1 तोळा सोन्याचा मालक आहे. मग आणा ना ते 1 तोळं सोनं. आज लेकरं पोटाच्या भुकेच्या एका राजानं त्या भिकाऱ्याला पाहिलं आणि भिकाऱ्याला पाहून राजाने विचारलं, भिकाऱ्या कुठं निघाला रे? भिकाऱ्यानं सांगितलं, मायबाप पोटाची खळगी भरण्यासाठी 5 वर्षापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये मांजरगाव नावाचं गाव आहे, त्या गावात मी गेलो होतो आणि ते 1 तोळा सोनं मला त्या तिथल्या सावकारानं दिलं होतं. ते 1 तोळा आणण्याकरिता मी आता मांजरगावला चाललोय. त्या राजाला त्या भिकाऱ्याची दया आली. त्याला वाटलं कडाक्याचं ऊन आहे, पायात चप्पल नाही, अंगात कपडे नाही, डोक्यात टोपी नाही, कदाचित पायी पायी जाऊन येऊस तर भिकारी मरूनही जाईल. मग त्या श्रीमंत राजाला त्याची दया आली आणि राजाने त्याला सांगितलं, ये इकडं. राजा त्या भिकाऱ्याच्या जवळ आला. का भिकारी राजाच्या जवळ गेला? हो, राजा भिकाऱ्याच्या जवळ जाईल का भिकारी राजाच्या जवळ जाईल? मग असं थोडं ध्यानावर. भिकारी राजाजवळ गेला आणि राजानं प्रधानजीला सांगितलं, हे तुम्ही 2 जण रे टोप्यावली. नाही तू तू हा लाल टोपी ये लवकर, टोपी घालूनच ये. राजा आहे ना, तू मुकुट दिसला पाहिजे ना असा. तू पण ये, चल. अरे इकडं म्हणे तिथं. ही टोपी घाल, राजाला मुकुट दिसला पाहिजे ना. तुम्ही इकडं. तुझं नाव काय? तुझं नाही, ठीक आहे गुरुजी. तू आदित्य ना, तू रुद्रा. हुशार लेकर आहे. रुद्र, ए रुद्र. तू राजा, तू कोण? राजा. बोल. राजा. तू प्रधानजी. प्रधानजी. ऐका आता, राजाना प्रधानजीला सांगितलं म्हणे, प्रधानजी 1 तोळा सोडण्याकरिता हा भिकारी कुठं चालला होता? मांजरगावला चालला होता. हो, 1 तोळं सोनं याला देऊन टाका म्हणे. तू काय म्हणायचं? प्रधानजी या भिकाऱ्याला 1 तोळं सोनं देऊन टाका. हात करून. हा म्हण काही नसतं. प्रधानजी या भिकाऱ्याला 1 तोळं सोनं देऊन टाका. प्रधानजी या भिकाऱ्याला 1 तोळं सोनं द्या. माझ्याकडे हात न करून तिकडे कर. जी प्रधानजी देऊन टाकतो. जी प्रधानजी जेवण टाकतो.
राजानं आदेश केला, प्रधानजीनं त्या भिकाऱ्याला 1 तोळं सोनं दिलं. ऐका बरं, 1 तोळं सोनं प्रधानजीने कोणाला दिलं? भिकाऱ्याला दिलं. मग राजाने विचारलं, का रे भिकाऱ्या, काय करशील या 1 तोळ्याचं? त्यानं सांगितलं, राजेसाहेब आता घरी जातो, लेकरांच्या पोटात काहीतरी घालतो, त्यांची पाण्याची, त्यांच्या दवाखान्याची, त्यांची राहण्याची व्यवस्था करतो, आणि त्यांची सगळी व्यवस्था झाली की मग पुन्हा 1 तोळा आणायला. हा, हे ध्यानात ठेवा तुम्ही जरा. 1 तोळं देणं राजाने. राजाला वाटलं कदाचित भिकारी प्रसन्न नसेल. पुन्हा राजाने प्रधानजीला सांगितलं, 2 तोळे द्या. प्रधानजी 2 तोळे द्या. कोणाला? त्या भिकाऱ्याला. माझ्याकडनं कोण आहे? जी प्रधानजी देऊन टाक. जी प्रधानजी देऊन टाकतो. त्याला गायवरून देऊ नका जास्त. हा, 2 तोळे सोनं दिलं. मग राजाने विचारलं भिकाऱ्याला, भिकाऱ्या काय करशील रे याचं? भिकाऱ्याने सांगितलं, मायबाप आता कुटुंबाची ती व्यवस्था झाली, आता काय करतो, माझी स्वतःची व्यवस्था करतो, चांगले कपडे घेतो, चांगला मोबाईल घेतो, चांगले बुट पिट एकदम टकाटक घेतो, ब्रँडेड आयफोन घेतो, आणि मग कुठं जातो परत? राजा परेशान झाला. अरे 1 तोळ्याकरता बोंबलं चालला होता, देवाच्या कृपेने तुला जाग्यावर 2 तोळे मिळतंय तरी समाधान नाही. त्याचं कारण काय? आशा ध्यानात ठेवा बरं तुम्ही. राजाला वाटलं काय माझी परीक्षा घेणार आहे भिकारी घेऊन घेऊन, नाही का गुरुजी? राजा प्रसन्न झाला आणि राजाने पुन्हा प्रधानजीला सांगितलं, म्हणे प्रधानजी या भिकाऱ्याला 10 तोळे सोनं देऊन टाका. किती? हा. प्रधानजी या भिकाऱ्याला 10 तोळे सोनं देऊन टाका. जी महाराज देऊन टाका. जी महाराज देऊन टाकतो. फक्त कृपया विनंती तुम्हाला, ज्यांना छातीचे त्रास येते हिशोब लावू नका. पुन्हा 10 तोळे सोनं 10 तोळे सोनं भिकाऱ्याला देऊन टाकलं. पुन्हा राजाने भिकाऱ्याला विचारलं, का रे भिकाऱ्या काय करशील याचं? राजेसाहेब अगोदर मांजरगावला पायी जाणार होतो, आता एक 4 व्हीलर गाडी घेऊन टाकतो, मग कुठे जातो? ऐका, नाही नाही आता आवडतो. ऐका, राजाला वाटलं सामान्य भिकारी आहे, पण परीक्षा कोणाची घेतोय? राजाची. ऐश्वर्य संपन्न राजा होता तो. त्याने सांगितलं, प्रधानजी अहो सर्वसामान्य भिकारी आहे, हा माझी परीक्षा घेतोय. एक काम करा म्हणे, हे जे माझं राज्य आहे या राज्याचे 2 भाग करा. किती भाग करा? 2 भाग करा राज्याचे. 1 भाग भिकाऱ्याला द्या आणि 1 भाग मला द्या. राजाने विचारलं भिकाऱ्याला, भिकाऱ्या सांग तुला कोणता भाग पाहिजे? भिकाऱ्याने सांगितलं, राजेसाहेब ज्या भागात मांजर गाव आहे तेच भाग मला पाहिजे. याचं कारण काय? आशा आहे. मी बोलत नाही, माऊली सांगतात, मेरूही हाता आलिया. सोन्याचा पर्वत जरी आपल्याला प्राप्त झाला तर 1 रुपयाकरता माणूस खाली वागतो, याचं नाव आशा आहे. आणि असा आशा पाश ओलांडून पुढे जर कोण जातं तर ते संत मंडळी आहे. दाजी बसा आता खाली, टाळ्या वाजवा एकदा. राजाला मी जरा घाबरतच उभं केलं होतं, कारण काय महाराज लेकरं आहे ना नेहमी आपल्या मापात पाहिजे. अरुण काका, एका गावात मी असंच याच्यासारखं एक लेकरू उभा केलं बरं का, आणि त्याला लय बेजार केलं. सांग 5 तोळे, सांग 10 तोळे, सांग 15 तोळे, असं बेजार केलं. आणि तेवढ्यात गेली लाईट गेली. ते पोरग एवढं डेंजर होतं, लाईट गेली आणि त्याला माझ्याजवळून पळायचं ना, तर तसं नाही पळालं ते. त्याने माझ्या अशा पाठीत असा खुंबाटा घातला, ऐका, आणि नुसतं एका हातानं खुंबाटा घातला आणि एका हातानं मग काष्टा सोडा निघून गेलं. त्याच्यामुळं मी पोर आपल्या मापात
कामात असतो हे माझ्या डोक्याच्यावर होताच ते पवन होता पवन. आपो हा लाईट गेली हे मांजर काय महाराज इथं काय लाईट जाणार आहे हा हे लाईट आणणारे लोक आहे सगळे. आशा देवाने या जगाची निर्मिती करत असताना आशेची निर्मिती केली बरं का. देवाने तयार केलेले जे आशा पाशा आहे माया पाशा आहे हे लय खतरनाक आहे. देवाची माया एवढी विलक्षण स्वरूपाची आहे की जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाही. ही देवाची माया आहे. ऐका बरं एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं हे तुम्हालाही कळतं मलाही कळतं आपल्या सगळ्यांना कळतं तरी आपण त्याची अंमलबजावणी करत नाही. ही देवाची माया आहे. ऐका देवाची माया किती डेंजर आहे. संत त्या वृंदावनामध्ये संत राजेश्वरानंदजी महाराज आहे त्यांचा एक भाव आहे ते सांगतात देवाची माया कशी आहे. ऐका बरं राजेश्वरानंदजी महाराजांचं एक भजन आहे ते सांगतात मृत्यू देखता है औरों के रोज सवेरे शाम शाम मृत्यू देखता है औरों के रोज सवेरे शाम शाम लेकिन महल बनाता ऐसा जैसे हरदम यहाँ मुकाम रे ये माया तेरी बहुत कठिन है राम माया तेरी बहुत कठिन है ये माया तेरी बहुत कठिन है राम माया तेरी बहुत कठिन है राम हे माया तेरे बहुत कठिन है राम. हे बहुत कठिन है राम वाह राम 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 वाह बहुत कठिन है राम राम हे राम राम हे राम बहुत कठिन है राम राम वाह बहुत कठिन है बहुत कठिन है राम शाबाश राम राम राम
कठीण बहुत कठीण है राम हे राम 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 बहुत कठिन है राम बहुत कठिन है राम 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 बहुत कठिन है राम माया तेरी बहुत कठिन है बहुत कठिन है थोडा वेळ जाईल बरं का आपला 5-10 मिनिटं पण ही जी सगळी मंडळी आहे ना तुम्हाला एकही मिळू शकणार नाही पण आज माझंही भाग्य आहे आणि सगळ्यांचं भाग्य आहे की सगळे उभा आहे संगीत क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी आज या कीर्तनाकरिता उपस्थित आहे हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे त्यांना आपल्याला ऐकायला मिळतं हे काय कमी आहे महाराज त्यांच्या एका एका स्वरामध्ये एका एका अभंगाला न्याय देण्याचं सामर्थ्य आहे अशी सगळी मंडळी आज उपस्थित आहे देवाची माया तुम्हाला सांगत होतो बहुत कठीण है राम राम बहुत कठीण है राम 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 रे बहुत हे बहुत कठीण है राम राम हे माया तेरी देवाची माया आहे देवाने त्याची उत्पत्ती केली आहे म्हणून आशा पाशा असेल माया पाशा असेल हे ओलांडून जाण्याचं सामर्थ्य केवळ संत महात्म्यामध्ये आहे गेले आशा पाश विषा निवारोनी मग अशा भगवत भक्ताचा विषय कुठला असतो अभंगाचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विजय झाला नारायण विषय तो त्यांचा 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 विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विषय 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 तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता 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 विषय तो त्यांचा झाला नारायण 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 विषय तो त्यांचा झाला नारायण
करता गोड प्रमाण महाराजांनी दिलंय. पहा बर, ही सगळी मंडळी एवढी मोठी मोठी आहे की जेवढं मनोज महाराजांचं वय आहे त्यापेक्षाही त्यांचा जास्त आध्यात्मिक क्षेत्रातील प्रवास आहे. एवढ्या मंडळीमध्ये प्रमाण म्हणून वातावरण करणं गुरुजी सोपं नाही. झालं आता वातावरण. हा, गोड प्रमाण महाराजांनी दिलंय. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भगवत भक्ताचा विषय जर कुठला असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे, नारायण परमात्मा आहे, विठ्ठल परमात्मा आहे. एवढा विषय, एवढे भगवत भक्त देवाशी संलग्न आहेत. त्यांना विचारलं तुमची माता कोण आहे, तुमचा पिता कोण आहे, तुमचा बाप कोण आहे, तुमची बहीण कोण आहे, तर ते एकच सांगतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, पूजा. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल. देवाशी त्यांनी नातं जोडलेलं आहे. आपण त्यांना जर विचारलं तुमचं माहेर कोणतं आहे, ते काय सांगतात गुरुजी? एका जनार्दनी एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे विवरे जाती, आहे विवरे जाती, विवरे जाती. एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण. एवढं भगवंताशी संलग्न नातं आहे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भगवत भक्ताला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. का आवडत नाही त्याचे वेगळे वेगळे कारण आहे. जन आवडत नाही, 5 मिनिटात आपल्याला थांबायचंय बरं का. जन का आवडत नाही त्याचं कारण असं आहे, लोक परमार्थिक मार्गावर मार्गक्रमण करत असलेल्या माणसाला घोड्यावर बसू देत नाही, पायी पायी चालू देत नाही. आता पहा, या सगळ्या तरुण मंडळींनी एवढं गोड नियोजन आयोजन या कार्यक्रमाचं केलंय. आणि एखाद्याची इच्छा समजा शेवटच्या दिवशी माळ घालायची झाली, ऐका बरं, आता लोक नाव ठेवायच्या आधी लोक काय म्हणतील तुम्हाला सांगतो. एखाद्याने जर माळ घातली आणि तो जर असा नुसता मंदिरासमोरून फिरायला लागला, लोक काय म्हणते, बापरे, कधी कधी माळ कधी. असे पाहते लोक त्याच्याकडं की तो घरी गेला की त्यानं माळच काढून टाकली पाहिजे. म्हणून जन आवडत नाही, धन आवडत नाही. धन आवडत नाही असे फार कमी लोक आहे, पण त्याच्यात संत महात्म्यांचा नंबर लागतो. का आवडत नाही, का नाही आवडत, त्याचे वेगळे वेगळे प्रकारचे कारण आहे. आपल्याला वेळ कमी आहे. नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी. जेव्हा जेव्हा भगवत भक्त अडचणीच्या काळात असतो त्यावेळेला भगवान परमात्मा त्यांचा मागे आणि पुढे राहून सांभाळ करतो. शास्त्रामध्ये पुराणामध्ये असे हजारो प्रमाण आपल्याला पुरावे पाहायला मिळतील. आणि या जगाच्या पाठीवर असे जे भगवत भक्त आहेत त्यांच्या सत्कर्माला तुम्ही सहाय्य करण्याचं काम करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, कर्म भावे साय. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय, तुका म्हणे सत्य कर्म भावे साय. घातलिया भय वा वा. नरका जाणे, जय हो. घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. हे घातलिया भय नरका जाणे, जय हो, जय हो. घातलिया भय नरका
वा. नावडे जनधन माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विजय तो त्याचा विठोबा गोपाल दादा सगळ्यांना विनंती आहे विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई तर त्याच्या चांगल्या कामाला तुम्ही कधीच अडथळे आणू नका बरं. ऐका, एवढा गोड सप्ताह तुमचा चालू आहे. कदाचित तुमच्याकडे या सप्ताहाला देण्याकरिता वेळ नसेल, तुमच्याकरिता या सप्ताहाला देण्याकरिता धन नसेल, तुमची सेवा करण्याची मानसिकता नसेल तर अजिबात करू नका. पण एखादा पंगत घालतोय त्याला मात्र तुम्ही मागे वाढण्याचं काम करू नका. संत कबीरदासजींनी सांगितलंय, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. तो का म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. ऐका, कुठलाही माणूस त्याच्या शरीराने सुंदर दिसतोय म्हणून तो या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहिला नाही. ऐका बरं, कुठलाही माणूस सुंदर दिसतोय त्याच्या तब्येतीनं त्याच्या व्यवहारानं तो कधीच जिवंत राहिला नाही. पण या जगात केवळ लोक जिवंत राहिले त्याचं कारण आहे कर्म. ऐका, ज्ञानोबाराय तुकोबाराय जाऊन आज कित्येक वर्ष झाले ते आपल्या सगळ्यात जिवंत आहे. याचं कारण जर काय असेल तर फक्त कर्म आहे. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, ऐका बरं, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन आज कित्येक वर्ष झाले, पण छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज विराजमान आहेत. त्याचं कारण जर काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं कर्म आहे. ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचे गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवाजी डा जात पात ना धर्म बांधला जगला माणूस की, पुन्हा जन्म घ्याची शिव भक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्याची शिव भक्ताच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन एवढे वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. अहो, मी नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की तुमच्या तोंडातून जय निघतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कर्म आहे. शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. ऐका, तुम्ही मी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करावं, छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गावे. गुरुजी, याच्यात काय नवल आहे? अरे, ज्या औरंगजेब बादशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्यभर वैरत्व केलं ना, त्या औरंगजेब बादशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा, कौतुक करावं, ही माझ्या राजाची कामगिरी आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यासह पुण्यातल्या लाल मेहरावर त्या ठिकाणी हल्ला चढवला,
आणि चढवल्यानंतर शाहिस्ते खानाची 4 बोटं कापल्या गेली. त्या लाल महिलामध्ये एकच गदारोळ पसरला. शाहिस्ते खान त्या लाल महिलातून पळून गेला. पण वाऱ्यासारखी एक बातमी अशी पसरली की शाहिस्ते खानाची मुलगी त्या लाल महिलामध्ये कुठेतरी हरवलेली होती. लडकी गायब है, लडकी गायब है, लडकी गायब है अशी वार्ता दिल्लीच्या औरंगजेब बादशाच्या कानावर पडली. आणि कानावर पडल्यानंतर त्या औरंगजेब बादशासमोर एक सैनिक उभा राहिला आणि तो म्हणायला लागला, जनाब गजब हो गया, जनाब गजब हो गया, जनाब गजब हो गया. औरंगजेब बादशाने त्या सैनिकाला विचारलं, अरे गजब क्या हुआ ये तो बता. त्याने सांगितलं, अपने मामाजी के लड़की को शिवा लेके भगा के ले गया. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मामाच्या मुलीला घेऊन पळून गेले. अरे काय निष्ठा असेल, काय कर्म असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे वाक्य औरंगजेब बादशाने ऐकलं आणि त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. औरंगजेब बादशहाने त्या सैनिकाला असं सुनावलं आणि सांगितलं, अरे हट, शिवा काट सकता है, शिवा लूट सकता है, शिवा मार सकता है, लेकिन शिवा कभी भी किसी भी औरत पे हाथ नहीं डाल सकता. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कर्म आहे. म्हणून माणूस जिवंत राहतो तो फक्त कर्मामुळे. म्हणून सगळ्यांना एकच विनंती माझी असेल, चांगल्या आयुष्यात कर्म करा एवढी सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळीने मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी करतो. सगळीच मंडळी आज कीर्तनाकरिता उपस्थित आहे, पण ज्यांचा कार्यक्रम सुंदर व्हावा याच्याकरिता खटाटोप आहे आमचे प्रदीप दादा आहे, त्यांचं सगळं तरुण मंडळ आहे, सगळी ग्रामस्थ मंडळी आहे. पुन्हा सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि प्रामाणिकपणे एकच वाक्य बोलतो, मायबाप जितनी मेहरबानी आपने मुझे दी उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली